औंढा नागनाथ तालुक्यातील वडद येथे कामानिमित्त गेलेल्या महिला तलाठ्याच्या दुचाकीला ट्रॅक्टरनं धक्का देऊन दुखापत केली. तसेच ट्रॅक्टर अडवल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी तिघांवर हट्टा पोलीस ठाण्यात शुक्रवारी दिनांक 7 रोजी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी तीनही आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील उर्जळ सज्जाचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या तलाठी सुवर्णमाला शिरसाट या शुक्रवारी दिनांक 7 रोजी वडद गावात शासकीय कामानिमित्त गेल्या होत्या. यावेळी गावातील मारुती मंदिराजवळ थांबल्या असताना त्या रस्त्यानं अवैधरित्या वाळू चोरी करून नेणारे ट्रॅक्टर आले. त्यांनी ट्रॅक्टर चालकास हात दाखवून ट्रॅक्टर थांबवण्याची सूचना केली. मात्र चालकानं ट्रॅक्टरच्या ट्रॉलीनं त्यांच्या दुचाकीला धक्का दिला. त्यामुळे सुवर्णमाला खाली पडून त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. यावेळी ट्रॅक्टरच्या पाठीमागून दुचाकीवर येणाऱ्या दोघांनी त्या ठिकाणी येऊन तलाठी सुवर्णमाला यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच ट्रॅक्टर जबरदस्तीनं घेऊन गेले. यावेळी त्यांनी ट्रॅक्टर खाली चिरडून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तलाठी सुवर्णमाला शिरसाट यांनी हट्टा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी सदरील आरोपीविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, उपनिरीक्षक गोविंद जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक नेवल पुढील तपास करत आहेत.